माझा वाडा काही हेलो 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 रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरि जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरि जय 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 राम बाबा हातालोचनी रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा मनोन विठ्ठली आवडी मनोन विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
भरवा तो विठ्ठल भरवा तो माधव भरवा तो माधव भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा अय बाप रखमा देवी वरा तो भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम हरी कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम आता तरी पुढे हाची उपदेश 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 नका करू नाश आयुष्याचा नका करुणाच्या आयुष्याचा नका करुणाच्या आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करुणाच्या आयुष्याचा नका करुणाच्या आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा चित्त ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे तुका म्हणे हित होय तो व्यापार 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 काय फार शिकवावे काय फार शिकवावे करा काय फार शिकवावे सकळांचे पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांचे पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा हरी विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई आता तरी पुढे हाची उपदेश 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 नका करुणाश आयुष्याचा नका करुणाश
आयुष्याचा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा नका करुणाश आयुष्याचा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा 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 आपोलाले चित्त शुद्ध आपोलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा शुद्ध करा शुद्ध करा शुद्ध करा आपोलाले चित्त शुद्ध करा
चित्त शुद्ध करा शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत माझे दंडवत विठ्ठल 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 आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा इत ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल 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 कुंडली वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानी जगद्गुरु तुकाराम संत शिरोमणी सावता सद्गुरु गंगागिरी सद्गुरु नारायण गिरी महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय विठ्ठल 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 आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपलाले चित्त शुद्ध करा परमपुरुषम शौर्य पांडुरंग मुरारी कमलने नकाना गोपिका चित्तहरी प्रगती निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी सदैव धवलसं श्री विठ्ठलं चिन्तयामि
पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अधुलित फलधाम हेम शैलंबद्य धनुजवानुकृशानु ज्ञानी नामग्रगण्यम सकल गुण निधान मनोरनामदिशाम रघुपति प्रिय भक्तमात्मजं नमामि गोदावरी महाभागे महापातके नाशिने धर्म अर्थ काम मोक्ष नाम फलदात्री नमस्तुते गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखियुष्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सगळे विद्येंचे अधिकरण तेची वंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी अदा काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्ताशी अबोल्या भस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या निवृत्तीनाथांचे चरणे शरण एका जनार्दने शिवे अवतार धरोने केले त्रैलोक्य पावना विठ्ठला 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 आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आफुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत संकीर्तन शिवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा उपदेश्वर प्रकरणातील अभंग असून या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी काही परिहार देणं उचित ठरेल. पवित्र गोदामाईचा किनारा श्री क्षेत्र कोळगाव तळे तालुका कोपरगाव जिल्हा नगर या पवित्र स्थळी हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये तुम्ही आपण किम निमित्ताने एकत्र आलात जमलात याची सर्वांना कल्पना आहे. जा नाही माहिती आहे पतरी सांगण्यासाठी उभं केलं आहे. सांगणे भक्ताचं आद्य कर्तव्य या नियमाने. तसा आज मातृ पितृ तसं देवता शब्द असतं तर चाललं असतं. मातृ पितृ देवता कृतज्ञता सोहळा अलग लक्षामध्ये. आणि या सोहळ्यातील आज 4था दिवस आहे. ज्यांचा मातृपितृ कृतज्ञता सोहळा आहे सन्माननीय श्री पुंजाजी चिमाजी राऊत पाटील आदरणीय दादा वय 75. त्याचप्रमाणे आईसाहेब सौभाग्यवती वत्सलाबाई पुंजाजी राऊत पाटील वय 70 वर्ष. या दाम्पत्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा ज्यांनी आयोजित केला ते सुपुत्र सुकन्या आहेत. श्रीमती छायाताई गुलाबराव शेवाळे माजी नगरसेविका शहर अध्यक्ष शिवसेना महिला आघाडी मालेगाव. त्यांचे सुपुत्र आहेत दीपक पुंजाजी राऊत पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कोळगाव तळे. दुसरे सुपुत्र आहेत राहुल पुंजाजी राऊत पाटील युवा उद्योजक.
तिसरे सुपुत्र आहे संदीप पुंजाजी राऊत पाटील नोकरी, आणि सुना आहेत सौ कांचन दीपक राऊत पोलीस पाटील मौजे कोळगाव थडी. दुसऱ्या सुनबाई आहेत सौभाग्यवती शुभांगी राऊत पाटील माजी ग्राम सदस्य कोळगाव थडे. आणि तिसऱ्या सुनबाई आहेत सौभाग्यवती वर्षा संदीप राऊत पाटील. विशेष असताना त्यानंतर सर्व असलेले नातू, पण त्यामध्ये आज अक्कानी दादांचा नातू हरिभक्त परायण चिन्मय महाराज. वा वा, धन्यवाद तुम्हाला. कीर्तनामध्ये मृदुंगाची साथ करताय. तसेच संपूर्ण राऊत परिवारातील सदस्य ज्यांची उपस्थिती लाभलेली आहेत व्यासपीठावरती हरिभक्तपरायण विनेकरी सयाजी बाबा वाघचौरे, हार्मोनियम मास्तर बबन महाराज कोळपे, मृदुंगाचार्य हनुमान महाराज पांगरे नाहीये, ओंकार महाराज रसाळ आणि चिन्मय महाराज राऊत, गायनाचार्य गणपत महाराज देशमुख. लय लांबून येऊन नाव कमवलं, लखमापूरहून आले ते. आणि दादा त्यांच्याकडे मी 25 वर्षापासून लखमापूरला कार्यक्रमाला जातो. त्यांचा माझे खूप जुने संबंध आहेत, पण ते बरे झाले गंगा थडीला आलेच ते रावले. हां हां ठीक आहे. पण इथं जरी आले तरी त्यांनी आपलीवाली जी आवड आहे भजन ती बंद नाही केलं, धन्यवाद त्यांना. त्याचप्रमाणे आमची दिलीपान्ना पानगावने आहेत मायगाव देशमुख, अनंत महाराज वाघचौरे आहेत कोळगाव नाही, संजय महाराज वाघचौरे, त्याचप्रमाणे गणेश महाराज मुटकुळे आणि आमचे मामाश्री अण्णा मामा कोळपे, अर्थात चोपदार उपस्थित पाठीमागे असलेलं भजनी मंडळ. सर्वांना धन्यवाद. संशिष्टीम अतिशय सुंदर लावली, तुला कोटी कोटी धन्यवाद. सोशल मीडिया तुम्हालाही धन्यवाद. आणि आपणही या सोहळ्याचे सर्वजण साक्षीदार होत आहे. आपल्या सर्व मातृपितृ वर्गाला धन्यवाद. विठाला 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 मातृ पितृ कृतज्ञता सोहळा किंबहुना अभिष्ट चिंतन. ही संकल्पना ज्यांनी आखली प्रथमतः मी त्याला वंदन करतो. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो 1 दिवसापुरता कार्यक्रम होत असतो, 7 दिवस तर काही कोणी इतका कार्यक्रम करत नाही. इतके लोकांना वेळ आहे कुठं? आई वडिलांसाठी वेळ द्यायला समाजाकडे वेळ नाही आहे. पण पत्रकार साहेब तुम्हालाही धन्यवाद. ऐका, पण तरीही 7 दिवसाची वेळ काढून कार्यक्रमाचं आयोजन केलं. यासाठी मी एकच वाक्य बोलेल, मला पुढे बोलायचं आहे. ते मी तुम्हाला दृष्टांताने पटवून देतो आणि त्यानंतर ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. 2 ग्रस्त रस्त्याने चालत होते. तुमच्यासारखी काळी 4 जमीन होती आणि नुकतीच ज्वारी पेरलेली होती. आणि त्या ज्वारीचे कोंब अंकुर असे वरती 1-1, 2-2 पानावरती होते. पण अंकुरामध्ये ताकद होती. मग दोघांचा संवाद सुरू झाला. एक म्हटला, भाऊसाहेब एकरी 25 क्विंटल ज्वारी झाली पाहिजे. दुसरा म्हटला नाही 35च्या पुढेच. हा म्हटला नाही 25. दुसरा म्हटला 35. म्हणे भाऊसाहेब तुम्ही का 35 म्हणतात, कारण काय? ते म्हटले कोमाची रवरव सांगते. कोण सांगते? कोमाची रवरव सांगते. मग कोमाची रवरव कशावरती आहेत? तर जे बीज ज्या भूमीत पेरलं ती भूमीची मारदव सांगते. मग ज्ञानोबराय म्हणतात भूमीची मारदव सांगे कोमाची रवरव. कोम किती तेजन आलेत, हे कोमाचं श्रेष्ठत्व नाही तर हे त्या भूमीचं श्रेष्ठत्व आहे. माशे सुसंस्कृतीत मुलं ज्या कुटुंबात जन्माला आले ही भूमीची मारदव. विठाला 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 विठाला. हो. आणि तुकोबरायांचं प्रमाण देतो आणि पुढे चालतो. शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी
गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी तर हे श्रेष्ठत्व जातं माता पित्यांकडे. कुणाकडे जातो? बरीच माणसं संपत्ती कमवायच्या मागे लागतात, पण संपत्ती कमावता कमावता संस्कृती विसरून जातात. ज्या माय पित्यांनी मुलांवरती संस्कार केले ते माय पिता वृद्ध अवस्थेतही आनंदी आहे, आणि ज्यांनी संपत्ती कमावली ते मुलं संपत्तीसाठी वाद घालताय, आणि माय बाप वृद्धाश्रमात विठाला विठाला अनेक होतो. संपत्ती कमी कमावली तरी चालेल, पण मुलांना संस्कृती देणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते संस्कार आमचे दादा आणि अक्का यांनी आपल्या सुपुत्रावरती घातले, ते संस्कार घातले, म्हणून ते आज हे दिवस पाहायला आले. विठाला विठाला म्हणून तर धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता आपुलिया हिता से जो जागता आपुलिया हिता जो जागता आपुलिया हिता जो से जागता आपुलिया हिता जो से जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता. अशा सुसंस्कृतीत मुलांना ज्यांनी जन्म दिला ती माता धन्य, त्या मातेची कुश धन्य, तो पिता धन्य. आणि तुकोबराय पण अशाच मुलांची सेवेची इच्छा करतात. तुका म्हणे मज तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुक म्हणे परी माझ्या दैवा पार नाही. तुकावर म्हटल्या अशा सुपुत्रांचा जर मला सेवेचा योग आला तर माझ्या दैवाला पारावार नाही. म्हणून प्रथमतः श्रेष्ठत्व जातं मुलांकडं. पण ज्या मुलांवरती ज्यांनी संस्कार टाकले ते या रस्त्याने का लागले तर त्याच्यासाठी तुकोबऱ्यांचे एक प्रमाण देतो. आमचा बाप होता ज्ञानी मनोन लागलो हरिभजनी. आम्ही या रस्त्याला का लागलो? आमचा बाप ज्ञानी होता, त्यांनी आमच्यावरती केलेले उपकार. जगतामध्ये प्रत्येक वस्तू ही परोपकारासाठी आहे. वृक्ष परोपकारासाठी आहे, नदी वाहते परोपकारासाठी, गाय दूध देते परोपकारासाठी. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय बहंती नद्या परोपकाराय दुहंती गवा. गवा म्हणजे काय? निसर्गाची प्रत्येक वस्तू परोपकारासाठी आहे. मग कुणा कुणाचे उपकार आहेत? पहिले ईश्वराचे उपकार आहेत, साधूचे उपकार आहेत, शब्द सुद्धा उपकारासाठीचे. आपण जे बोलतोय ना हे शब्द सुद्धा उपकारासाठी. मी नाही तुकोबराय म्हणतात शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. मनोने चालविला मागे येतील त्याशी. मनोने केला माझे येतील त्या
मासे मागोनी आली वाट शीत ओळखीची कैसी मागोनी आली वाट करले तरती गा आणि काही विश्वासी शब्द कशासाठी उपकारासाठी तसं माय पित्याचं जीवन हे परोपकारासाठी म्हणून ज्यांनी आमच्यावरती उपकार केले त्यांचे उपकार विसरायचे नाही। परत एक वाक्य बोलतो, काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या नाही आणि काही गोष्टी ध्यानातून विसरायच्या नाही। मग काय ध्यानातून विसरायचं नाही? पहिलं मरण डोळ्यासमोर ठेवायचं, मरण कधी विसरायचं नाही। ज्यांनी आम्हाला जन्माला घातलाय त्या माय बापाला सेवाच्या श्वासापर्यंत विसरायचं नाही, आणि ज्यांनी आमच्यावरती परोपकार केले त्यांना कधी विसरायचं आणि काहींना डोक्यातच ठेवायचं नाही। कोणाला ठेवायचं नाही? आपण एखाद्यावरती परोपकार केला आणि त्याने त्याच्या मोबदल्यात आपल्यावर अपकार केला, काय केलं? ज्याने अपकार केला ते डोक्यात ठेवायचं नाही। म्हणून बुवा जुन्या लोकांची म्हण होती, उपकार करायचा वाटेवर ठेवायचा, काही गोष्टी ध्यानात ठेव, पण काही गोष्टी कधीच विसरायच्या नाही, त्यामध्ये केलेले उपकार। मग परोपकार उपकार कुणाचे आहेत? तर माता पित्यांचे आहेत। किती उपकार आहे तर सांगण्याच्या पलीकडचे आहेत। म्हणून केलेले उपकार जाणतो त्याला म्हणतात कृतज्ञ, आणि केलेले उपकार विसरतो त्याला म्हणायचं कृतज्ञ। मग माय बापाचे आमच्यावरती उपकार आहेत याची आम्हाला जाणीव आहे। काय जाणीव आहे? तर आमचे वडील आमच्यासाठी त्यांनी काय केलंय, मातीनं काय केलं, पित्यानं काय केलं, या पूर्व आठवणी त्यांचे केलेले उपकार त्यांचं स्मरण करत ही कृतज्ञता सोहळा आहे। कारण लक्षामध्ये ठेवा, बाप मुलासाठी काय करत नाही, काय करत नाही म्हणल्यापेक्षा काहीही करतो। अगदी एक प्रसंग आपल्या पुढे ठेवतो। परिस्थिती नाजूक होती, मोल मजुरी करणारा बाप, पण कल्पना मनामध्ये करतोय मुलगा शिकला पाहिजे, मुलगा मोठा झाला पाहिजे, कारण आयुष्यभर मी जे कार्य केलं ते माझ्या मुलाने करू नये, त्यासाठी मला किती मेहनत करायची वेळ आली तरी चालेल। म्हणून तो बाप रात्रंदिवस मेहनत करतोय। मुलगा कॉलेजला आहे, मुलगा जेव्हा पैसे मागतोय तेव्हा बाप देतोय। अरे हा तुमचा सगळ्यांचा अनुभव, माझ्यासा तुमचा आहे। अरे आपला मुलगा बाहेर कॉलेजला शाळेमध्ये असावा, त्याने सायंकाळी फोन केला, बाबा मला उद्या 10,000 रुपयाची गरज आहे। परिस्थिती जरी नसेल पत्रकार साहेब तरी बाप परिस्थिती झाकून ठेवतो, सावकाराचे पाय धरतो, शेल्याचा बैल विकतो, वापरती गाडी विकतो, बाईचं मंगळसूत्र विकतो, पण मुलाच्या कॉलेजसाठी फीसाठी पैसे भरतो। हा बाप आमच्या जीवनात ग्रेड असतो। प्रत्येकाने मागितली या लोकांना करा। मुलगा कॉलेजला आहे, मेहनत करतोय, पण योगायोग असा, थोडं स्वर कमी राहतो, योगायोग असा की वडिलांना आजार झाला, मुलाची परीक्षा जवळ आली, डॉक्टरकडे जातात, डॉक्टरने सांगितलं बाबा तुम्हाला आजार झालेला आहे, 5 लाख रुपये खर्च आहे, ऑपरेशन महिन्याच्या आत करावं लागेल, आजार वाढतोय, पण ऑपरेशन करणार, पण सक्सेस होईल मात्र सांगता येत नाही, पैसे तर इतके नाही, मुलगा कॉलेजला आहे, मोलमजुरी करणारा बाप, पण मित्र परिवार किंबहुना सोयरे गणगोत सर्वांना विनंती केली, 5 लाख रुपये जमा केले, पण डॉक्टरांनी सांगितलं सक्सेस होईल असं मात्र नाही। पण परत विचार केला, असू द्या, मुलाची परीक्षा जवळ आली, पेपर होऊ द्या, निकाल लागू द्या, मग ऑपरेशन करू। पैसे साचून ठेवले, कारण मला आजार झाला, माझ्या बाळाला कळालं तर पेपरमध्ये परीक्षेमध्ये कमी मार्क पडतील, आजार झाकून ठेवला। परीक्षा संपली, आणि परीक्षा संपल्यानंतर मुलाने फोन केला, निकालही लागला, बाबा मी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो, मला माहिती आहे माझा बाप माझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून घामाचा 1-1 रुपया देतोय, पण बाबा मला त्याची जाणीव आहे, मग तुमचा घामाचा 1-1 रुपया मी कामी लावला, वायपाच खर्च केला नाही,
उत्तीर्णही झालो, चांगले गुणही मिळाले, पण बाबा पुढे नाही शिकू शकत, ॲडमिशनला पैसे नाही. आता तुम्ही थकलात, तुम्ही आराम करा, मी घरी येतो, मी मोलमजुरी करतो आणि तुम्हाला सुखी ठेवतो. बापांना रात्रभर झोप नाही. मुलगा जर घरी आला, जे माझे दिवस तेच माझ्या लेकरावरती दिवस येतील. बाळा घरी येऊ नको. सकाळी सांगतोय, रात्रभर बापाने विचार केला, अरे डॉक्टरांनी सांगितले ऑपरेशन सक्सेस नाही झालं तर 5 लाख रुपये जाणार, मुलगा शिकणार नाही आणि माझ्या मुलावरती 5 लाख रुपये कर्ज होणार. मग मी जगलो काय, मेलो काय? मुलगा शिकला पाहिजे. सकाळी बाप मुलाला फोन करतो, दादा पैशाची व्यवस्था झाली, येऊ नको, मीच पैसे घेऊन कॉलेजला येतोय, तुला जिथे ॲडमिशन घ्यायचं तिथं ॲडमिशन घे. स्वतःचा आजार जगतो, ऑपरेशन टाळतो, स्वतःला मरणाच्या खड्ड्यात लोटतो आणि मुलाच्या भवितव्याची काळजी वाहतो. तो बाप आमच्या जीवनात किती ग्रेट असतो. विठाला हो, म्हणून तर तुकोबरे देतात, बाप करी जोडी लेकोरा जोडी, बाप करी जोडी लेकोराची ओढी, बाप करी जोडी लेकोराची ओढी, बाप करी जोडी लेकोराची ओढी. आपुले करवानिया, वालोनिया बोले कुरबंटे, वालोनिया बोले कुरबंटे. साधं वाक्य बाबा. बापाचा रापलेला चेहरा, तोंडावर पडलेल्या सुरखुत्या, आंबडी सारखी झालेली केस आणि त्याच्या पायाच्या भेगा, हे बरंच काही सांगून जातं. विठाला आणि आईला विचारा, तुम्ही कुठेही असा, आईचा जर फोन आला ना, आई दुसरं काहीच विचारणार नाही. पहिला विचारेल, बाळा जेवण केलंस का, बाळा काही खाल्लंस का. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना, करीला भाविना प्रीती, करीला भाविना. ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. करीला भाविना प्रीती. म्हणून आई आणि वडील अनंत उपकार आहेत. आज जो मुलगा किंवा मुलगी ज्या हुद्द्यावरती असेल, ज्या पदावरती असेल, त्यांनी पाठीमागे सियालोकन करा. मला या पदावर येण्याकरता माझ्या आई वडिलांची उभ्या आयुष्याची तपश्चर्या आहे, ही तुम्हाला नाकारता येणार नाही. म्हणून त्यांच्या बाबतीत काय करू शकतो तर फक्त एकच, त्यांनी केलेले उपकार, त्या उपकाराच्या मोबदल्यात काही अंशी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा व कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करतो. विठाला विठाला म्हणून आई वडिलांचे उपकार, ते कृतज्ञता, तो कृतज्ञता सोहळा हा का केला जातो. आता याची अनेक कारण आहेत. शास्त्राने जीवनामध्ये 4 टप्पे सांगितले. किती टप्पे? 4. 1 ते 25 त्याला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. 25 ते 50 त्याला वानप्रस्थ म्हटलेलं आहे. 50 ते 75 त्याला ग्रस्त म्हटलेलं आहे. 50 ते 75 त्याला वानप्रस्थ म्हटलेलं आहे. आणि 75च्या पुढे त्याला संन्यास म्हटलेला आहे. मग जीवन जगत असताना कसं जगावं. आता महाराज चिन्मय ना, चिन्मय
1 ते 25 याला ब्रह्मचर्य अवस्था म्हणतात. आणि या अवस्थेमध्ये विद्यार्थ्याने खेळात वेळ घालू नये, रिकामे मित्र बनवू नये आणि कुठंतरी वेळ वाया जाऊ नये. ही वेळ आहे अभ्यास करण्याची. कशाची? तो कोबऱ्याने सल्ला दिला, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचारी आहे ना, मग पाठांतर अक्षर क्रमांक पहिला काढला पाहिजे. कितीपर्यंत? 25. आता 25च्या पुढे जो टप्पा आहे त्याला काय म्हणतो आपण? ग्रस्त. कोणता आश्रम? ग्रस्त आश्रम. आणि हा ग्रस्त आश्रम या तिन्ही आश्रमामध्ये श्रेष्ठ आहे. मग ग्रस्त आश्रमात काय केलं पाहिजे? तर ग्रस्त आश्रमामध्ये धन जोडलं पाहिजे. काय जोडलं पाहिजे? धन. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुम्ही ग्रस्ती आहात ना, मग ग्रस्ती माणसाला शास्त्राने सांगितलं धन जोडा, पण रीत सांगितली उत्तम व्यवहार आहे. व्यवहार उत्तम करून ग्रस्ती माणसाने धन जोडायचं आहे. मग त्या काळामध्ये मुलं मुली यांच्यावरती संस्कार द्यायचे आहे. त्याच काळामध्ये त्यांची शिक्षणाची जबाबदारी उचलायची आणि त्याच 50पर्यंत त्यांना त्यांच्या पायावरती उभं करायचं. हे ग्रस्त आश्रमाचं लक्षण आहे. मग 50च्या पुढे जोडून संसार दिला बाळा हाती. संसार जोडला. जर मुलगा कर्तव्यदक्ष सुसंस्कार असेल तर वडिलांनी संसाराची जबाबदारी आता मुलाच्या स्वाधीन करून आत्मकल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे. विठाला 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 आणि त्यालाच म्हटलेलं आहे वानप्रस्थ. पण आता पुढे आहे का? खरा शास्त्र सांगतं 50 वर्ष वय झालं का 50च्या पुढे प्रत्येक 10 वर्षाला, बर का, 10 वर्षाला एक एक विधी शास्त्राने दिलेला आहे. 50च्या नंतर एक एक विधी दिलेला आहे. मग तो विधी काय करायचा? कारण काय? एकदा 50 वर्ष झाले या इंद्रियातील शक्ती हळूहळू कमी होत जाते. कशातली? मदनाई हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले भोबड, झाल्या हिन शक्ती नाक डोळे गळती. शक्तीहीन झाली, नाक डोळे गळू लागले. किंवा वर्ष 50 ही होत, वर्ष 50 ही होती, वर्ष 50 ही होती, वर्ष 50 ही होती. हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती. श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती. त्याला म्हातारा म्हणती, त्याला म्हातारा म्हणती, त्याला म्हातारा म्हणती, त्याला म्हातारा म्हणती. सावधान 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 सावधान. 50 वर्ष वय झालं का शरीराला ग्लानी येते, शक्ती कमी होते. अजून थोडं पटवून देतो. आता ते समोर बाबा बसले, त्यांना म्हणलं बाबा तुम्ही वर पाय का केला? ते म्हटले महाराज गुडघे गेले. काय म्हटले ते? गुडघे गेले. मला तुम्ही पाठ लावून बसले, कंबर गेला. मला चष्मा लावला, डोळे गेले. मला सुपारी खाता का? दात गेले म्हणतो ना आपण, गेले आहे ते तिथंच जागेवर, पण त्याची ती शक्ती कमी झाली. तो कोबऱ्याप्रमाणे देतात. चालिले सोबती तरी काय मानली निश्चिंती, चालिले आगळे
केस नाक फिरले डोळे हे फिरले. मग आता या इंद्रियाची शक्ती कमी झाली. ती शक्ती शास्त्र सांगतं 50च्या नंतर वानप्रस्थामध्ये प्रवेश केला का प्रत्येक 10 वर्षाला हा विधी आहे. आणि त्या विधीच्या माध्यमातून त्या इंद्रियामध्ये पुनर्शक्ती निर्माण होत असते. ही मंत्र चिकित्सा आहे बरं का. ही कोणती चिकित्सा आहे? मंत्र चिकित्सा आहे. या मंत्र चिकित्साने इंद्रियातील झालेली शक्ती परत प्राप्त करता येते असं शास्त्र सांगतं. म्हणून एक 60 वर्षाचा कार्यक्रम आहे. पण आपल्याकडे अलीकडे काय आहे? 60च्या ऐवजी आपण 65 करतो. काय करतो? आणि मला वाटतं दादांची 65 त्या काळात मुलांनी केलेली आहे. 65 झाली. मग 65 झाल्यानंतर काय? तर ब्रह्मणाद्वारे मंत्राद्वारे पुनर्शक्ती त्या इंद्रियामध्ये प्राप्त करावी लागते. परत 70 आहेत, परत 75 आहेत. आता हे अभिष्ट चिंतन आहे वर्ष 75. पर खरं अजून 80च्या पुढे गेल्यानंतर त्याला सहस्र चंद्र दर्शन सोहळा म्हणतात. त्याला सहस्र चंद्र दर्शन सोहळा अभिष्ट चिंतन हे जवळचे शब्द आहे. याला काय म्हणतात? तर त्या व्यक्तीने पौर्णिमेचे 1000 चंद्र बघितले. किती? 1000. त्याला म्हणतात सहस्र चंद्र दर्शन सोहळा. ऐका, मग तुम्ही म्हणाल 1000 कधी होतात? सरासरी 80च्या पुढे वय झाल्यानंतर. आता वर्षाच्या पौर्णिमा किती? 12 बरोबर. 80 वर्षाचे किती? 12 8 96 960. आणि 80 वर्षामध्ये येणारे मध्ये अधिक मास ते पौर्णिमा धरावी लागतील ना. हा लक्षात. तसं 80 ते 82 या दरम्यान अभिष्ट चिंतन सोहळा किंबहुना त्याला सहस्र चंद्र दर्शन म्हणतात. त्या व्यक्तीने 1000 वेळा पूर्ण पौर्णिमेचे चंद्र बघितले. म्हणून 1000 दिवे करून, किती? 1000 दिवे करून त्या व्यक्तीचं औक्षण केलं जातं. कशाने? आता अभिष्ट चिंतन 16 आहे तरी सुद्धा 75 कणकीचे दिवे करावे लागतील. विठाला विठाला हो, तुला सुद्धा केल्या जाते. इच्छा असेल तर तुलाही केल्या जाते. किंबहुना त्या व्यक्तीला 75 दिव्याने त्यांचं काय करायचंय? औक्षण करायचंय. एक वाक्य बोलू का? आई वडिलांची 75वी अभिष्ट चिंतन सोहळा की सहस्र चंद्र दर्शन म्हणा तुम्ही साजरा करतायत. मुलं आणि मुली भाग्यवान आहे. कोण भाग्यवान आहे? मुलं मुली भाग्यवान आहे. कारण आतापर्यंत 75 पर्यंत तुमचे आई वडील तुमच्या समोर आहे. विठाला अहो, एखाद्याची करण्याची इच्छा आहे पण आई वडील पाहिजे ना. पैसा करण्याची इच्छा आहे. आणि ज्या मुलांना 75 वर्ष आई वडिलांचं प्रेम मिळालं, संगत मिळाली, सोबत मिळाली, मुलं भाग्यवान आहेत. मुनी झाली 75वी. पण मी अजून पुढे पांडुरंगाकडे एक विनंती करेल. अक्काचा दादाचा शताब्दीचा कार्यक्रम माझ्याच असते बाबा. विठाला विठाला म्हणून तर अभंग तोच घेतला पण गुरुजीने केला खेळ. अकल्प आयुष्य वावे तया अकल्प आयुष्य वावे तया हरीच्या दासा माझिया सकळा. हरीच्या दासा माझिया सकळा. हरीच्या दासा माझिया सकळा. 75वी ज्या दिवशी होते त्या दिवशी 75 दिव्यांनी औक्षण करणे. चोपाळा असेल तर चोपाळ्यावर बसवणे. त्यांचा अलंकार वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करणे, त्यांचं पूजन करणे, या ज्या गोष्टी आहेत. औक्षणच काय केलं जातं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऐका
काही गोष्टीने आयुष्य वाढतं. तुम्ही मान्य कराल न कराल विषय वेगळा आहे, पण सांगतो मी तुम्हाला, आयुष्य वाढतं. हो, कशाने? आशीर्वादाने आयुष्य वाढतं. कशाने? आशीर्वादाने. म्हणून लहान्या माणसाने मोठ्या माणसाचं दर्शन घेताना कधी संकोचितपणा मनात ठेवू नये, कारण मोठ्या माणसाच्या मुखातून सहज आशीर्वाद निघून जातो. मग त्या जुन्या आजी बसले ना, त्यांच्या सासूबाई आई, त्यांना काय आशीर्वाद द्यायचे विचारा. काय आशीर्वाद द्यायचे पहिले जुने माणसं? कापसा वाणी ढवळे हो आणि हरळी वाणी वेली जाऊ. कळलं ना? आशीर्वाद जुन्या लोकांचा आशीर्वाद होता. काय? कापसावानी ढवळे हो आणि हरळी वाणी. ढवळे हो म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला पूर्ण आयुष्य मिळो, म्हणजे म्हातारपणे हो. आणि हरळी वाणी वेली जाओ म्हणजे तुमचा वंश वाढो. विठाला विठाला विठाला. मग तुम्ही मला दर्शन आणि आयुष्य वाढतं का? फक्त टच करतो, पुढे बोलायचं आहे, नुसता अभंग घेऊन नाही ठेवायचा. ऐका, ज्ञानोबराय नेवाशाला असताना सच्चिदानंद बाबाची अंतयात्रा निघाली की नाही? कथा माहिती? बाबांच्या बाई सुवासिनीचे अलंकार घेऊन सती जात असताना माऊलीचं दर्शन केलं आणि माऊलीने आशीर्वाद दिला. आशीर्वादाचा परिणाम मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत झाले आणि आयुष्य वाढलं की नाही? म्हणून आशीर्वादाने आयुष्य वाढतं. म्हणून लहान्या माणसाने सन्माननीय, आदरणीय, वंदनीय, पूजनीय व्यक्ती असेल, नतमस्तक व्हावं. सहज मुखातून आशीर्वाद निघतो आणि आशीर्वादाने आयुष्य वाढतं. विठाला विठाला. 2 नंबर, आमच्या बैला कंपाळ भरून कुंकू लावत होत्या. तर कुंकू सुद्धा पतीचं आयुष्य वाढवतं. कोण? कुंकू. म्हणून तर हनुमंतरायाने पूर्ण चंद्रात उडी मारून घेतली. चला, कथा इतकी सांगायची नाही. 3 नंबर, औक्षण. औक्षण जेव्हा औक्षण केल्या जातं त्यावेळेला त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं. म्हणून 75 दिव्याने जेव्हा औक्षण केलं जाईल, मग प्रत्येक इंद्रियाशी संबंधित ते गुरुजी मंत्र उच्चार करून त्या व्यक्तीचं अभिष्ट चिंतन 16 आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करून देतात आणि त्यांच्या शरीराला पाठव्य निर्माण करून देतात. ही 75वी आणि ती करीत असताना मुलांनी तो कृतज्ञता 16 व्यक्त केलेला आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे, केलेल्या उपकाराची जाण ठेवतो त्याला म्हणतात कृतज्ञ. आणि तो माता पित्याचे अनंत उपकार आहेत आणि त्यांच्या उपकारातून उत्तीर्णता व्हावी या उद्देशाने मुलांनी केलेला अतिशय उत्तम उपक्रम. मग कोण काय केला? मुलांना आवडला म्हणून नाही, ज्यांचा कार्यक्रम करत आहे त्यांना काय आवडतं, मुलांच्या आवडीवर नाही, आई वडिलांच्या आवडीनुसार 7 दिवस कीर्तन महोत्सव करायचा. हा आई वडिलांच्या आवडीनुसार मुलांनी केलेला उपक्रम. विठाला आणि त्यासाठी अभंग आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश. पहिला प्रश्न, उपदेश कोण करताय? उपदेश कुणाला करतात आणि उपदेश करण्याचा विषय काय? तर शास्त्र असं आहे, उपदेश करणाऱ्याला अगोदर अंगीकृत पाहिजे. तुकोबराय म्हणतात, नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशाला घे पात्र झाला. उपदेश करणाऱ्याला उपदेश करण्याचा काय पाहिजे? अधिकार. एक सफेद गाडी आली, त्या गाडीतनं 3 सफेद साडी परिधान केलेल्या महिला उतरल्या. त्यांनी गावकरी, महिला मंडळी, पुरुष मंडळी जमा केलं आणि त्यांनी गाडीतून ज्या उतरले ना, त्यांनी सांगायला सुरुवात केली. पहिलीने सांगितलं, बघा आमच्याकडे लक्ष द्या, लहान कुटुंब महान कुटुंब. कोण सांगायला सुरुवात केली? ती सफेद साडी नेसली होती ना पहिलीनं. दुसरीने सांगितलं, बघा हम दो हमारे दो. तिसरीने सांगितलं, बेरोजगारी, महागाई, देशामध्ये झालेली लोकसंख्या वाढ ती आवरली पाहिजे, म्हणून आपण सुज्ञ झालं पाहिजे.
असे 3 जणी सांगत होत्या. कळलं ना. त्याच्यामध्ये एक म्हातारा उठलं, पहिलीला विचारलं, म्हणे ताई तुम्हाला मुलं किती? ते म्हणे मी बालविधवा आहे. दुसरीला विचारलं तुम्हाला? म्हणे लग्नच झालं नाही. तिसरीला विचारलं तुमचं किती? ते म्हणे घटस्फोट घेतलेला आहे. आणि सांगू काय राहिले, हम दोन हमारे महाधिकार आहेत का? नाही. संत चिन्हे उमटली अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला. मग उपदेश करण्याचा अधिकार असावा लागतो. पण तरी मग तुकोबर आहे, तुम्ही उपदेश करताय, तुम्हाला अधिकार आहेत. मार्ग म्हणजे एका बाजूने नाही तर 2 बाजूने उपदेश आहे. कोणता? एक उपदेशाची रीत सांगतो तुम्हाला. उपदेशाची रीत, काही उपदेश असा आहे समाजाच्या हिताचा जर असेल, समाजाने विचारलं जरी नसेल तरी समाजासाठी तो उपदेश केला पाहिजे. काय केलं पाहिजे? उपदेश केला पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात, उपदेश तो भलत्या हाती आणि झाला चित्ती धरावा. उपदेश कोण करतो हे महत्वाचं नाही, तर उपदेश काय करतो ते महत्वाचं आहे. ऊस काळा वाकडा सरळ महत्वाचा नाही, त्याचा रस महत्वाचा आहे. नदी सरळ का वाकडी महत्वाची नाही, तिचं पाणी महत्वाचं आहे. नारळ त्यावर टणक आहे महत्वाचं नाही, खोबरं महत्वाचं आहे. फणसाच्या अंगावर काटे, फणस महत्वाचा नाही, आतले घर महत्वाचे. तसा उपदेश कोण करतो तो व्यक्ती महत्वाचा नाही, उपदेश काय करतो तो महत्वाचा आहे. विठाला मग तू खोबरे म्हणजे मला दोन्ही बाजूने उपदेश करण्याचा अधिकार आहे. पहिला अधिकार असा आहे, कलीमध्ये दास तुका जातो लोक सांगत, तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुख रूपा. मार्ग हा सोपा सुख रूपा. मार्ग हा सोपा सुख रूपा. मार्ग सोपा सुख रूपा. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुख रूपा. मार्ग हा सोपा सुख रूपा. मार्ग सोपा सुख रूपा. मार्ग सोपा सुख रूपा. याचा अर्थ आहे तुकोबरायांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. पण दुसरा मुद्दा आपल्याकडे येतो, उपदेशाची गरज कुणाला? ज्ञानी माणसाला की अज्ञानी? अज्ञानी. पण सांगू का, अज्ञानी जितका देवापासून दूर आहे, कधी कधी ज्ञानी सुद्धा तितका देवापासून दूर आहे. मग ज्ञानी जितकी अज्ञानी माणसाला उपदेशाची गरज आहे, तितकी गरज ज्ञानी माणसाला सुद्धा आहे. तुम्हाला आहे हो, कशी सांगतो. चला, सर्वात ज्ञानी कोण आहेत? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव कोण आहेत? ज्ञानी आहे. पण त्याही ब्रह्मदेवाला उपदेशाची गरज भासली. कशावरून? तर ऐका, ज्या वेळेला सनत कुमारांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, चित्तात विषय का विषय चित्त, या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मदेवाला देता आलं नाही. मग ब्रह्मदेवाने मुख्य महाविष्णूचं ध्यान केलं आणि मुख्य महाविष्णूने हंसाचं रूप धारण करून आणि 4 श्लोकामध्ये ब्रह्मदेवाला उपदेश केला. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. म्हणजे ब्रह्मदेव ज्ञानी आहे, पण ब्रह्मदेवाला उपदेशाची गरज भासली. आता 2 नंबर ज्ञानी कोण आहे? तर ज्ञानी अर्जुन आहेत. अर्जुन ज्ञानी आहेत की नाही? अरे अर्जुन ज्ञानी आहे म्हणून तरी कितीचा उपदेश केला परमात्म्याने, अज्ञानी माणसाला कसं करेल? पण अर्जुनाला सुद्धा उपदेशाची गरज भासली की नाही? भासली. त्यासाठी थोडं लक्ष द्या. कौरव पांडवांचं भांडण डोळ्यासमोर आणा. एक विचारू का दादा, भांडण चांगलं का वाईट हो? भांडण चांगलं का वाईट? काहीतरी बोला ना. वाईटच. वाईट आहे. पण खरं सांगू का, कधी कधी भांडण चांगलं आणि कधी कधी भांडण हमारी मागे पुरी करो, वीज बिल माफ झालंच पाहिजे. 2 लाखापर्यंत सोसायटी, हा मग भांडल्याशिवाय मिळेल का?
मग भांडून जर सोसायटी माफ होत असेल, वीज बिल कमी होत असेल, मग भांडण चांगलं का वाईट? आता चांगलं. आता कसं कधी भांडण चांगलं कधी वाईट. काय झालं, एक सकाळी उठल्या जेवणाला बसलं, ड्युटीला जायचं. त्याला पापड अतिशय आवडत होता. बाईने काही पापड तळला नाही. हा म्हटलं पापड नाही तळला. ते म्हटलं हो वेळ झाला नसला एखाद्या दिवशी तर काय बिघडलं. तो म्हटले तुला माहिती आहे ना पापड नसेल तर मी जेवण करत नाही. अहो ते बिगर जेवणातच गेलं. बाईने विचार केला हे बिगर जेवणाचं गेलं काय करावं. आता हे बिगर जेवणाचं गेल्यामुळे बाईने जेवण नाही केलं. आता किती वेळ उपवास राहील. किती झालं संन्याशी आणि माध्यानाशी तोंडवाशी. अण्णा तुमचं तोंड अधुगरच वाचले गेले. फराळ नाही केला का? विठाला विठाला हो. किती झालं संन्याशी माध्यानाशी तोंडवाशी. अहो भूक लागली आणि विचार बदलले. आम्हाला रे बिचारी 3 वाजता उठते स्वयंपाक बनवते. नाश्ता पापड तर काय बिघडलं. आणि बाईचा विचार केला 12 घंटे ड्युटीला जातात. पापड तळायला किती वेळ लागला असता. हे दोघायला उशिरा सुचतेलं शानपण कळालं का. हा मग बाईने पापड तळला नाही पण तिने डोकं चालवलं. यांचा राग शांत झाला पाहिजे. ती बाई गेली कोळपेवाडीला. चांगल्या दर्जाचे आंबे आणले, कुरडई भजे, पुरणपोळी, आमरस तयार. हे बी येताना कोपरगाव मार्गे आलं. 5,000ची पैठणी घेतली, पिशवीत टाकली, घेऊन आलं. जेवणाला बसलं आणि जेवणाला बसल्यानंतर याने पैठणी काढली. बायकोला म्हटलं बघ ही घे पैठणी नेसून मला वाढायले. तिचा राग शांत. पुरणपोळी आमरस बघितला याचा राग. घरातलं भांडण मिटलं. मग असं भांडण प्रत्येकाच्या घरी जर 4-6 महिन्यातून झालं तर काय बिघडलं. काय अडचण काय. हा माझं भांडण चांगलं का वाईट. आता भांडण चांगलं. ऐका कधी भांडण चांगलं कधी भांडण वाईट. आता भांडण्याचे लय प्रकार आहे. त्यातली त्यात आहे ना लय भांडण. देवभक्ताचं भांडण, मित्राचं भांडण, पती पत्नीचं भांडण, त्याला प्रेमाचं भांडण म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये देवभक्ताच्या भांडणाला तुकोबारांनी प्रेम कल हा गाथ्यामध्ये एक प्रकरण आहे. काय पण हे प्रीतीचं भांडण आहे, प्रेमाचं भांडण आहे. आणि एक जाताना सांगून जातो किती जवळचा मित्र असेल आणि नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसानं पडू नये. जे सोडवायला जातं तेच येडं होतं. चप्पल तिथं राहील तर दुसरी घ्या कोळपेवाडीला. चप्पल सुद्धा आणायला जाऊ नका. पर्यांच्या भांडणामध्ये काय दम असतो. काय नवरा बायकोच्या भांडणात काय दम आहे. दुष्काळ जाहीर झाला आणि अनुदान मिळालं. हिने त्याच्याजवळ हट्ट धरला. म्हणे का हो लग्न झाल्यापासून तुम्ही मला काहीच दिलं नाही. तो म्हणे हो. मग अनुदान मिळालं तसं आपल्याकडे कुठं दुष्काळ आहे. 3 रोटी शेणी येईल. पण दुष्काळ जाहीर झाला मिळालं आपल्याला. मग एक काम करा ना तुम्ही आयुष्यात मला काही घेतलं नाही. म्हणे एक काम करा 1 तोळ्याचा नकलीस करा. तो म्हणे 1 तोळा. म्हणे बरं ठीक आहे नसल पैसे ना अर्ध्या ग्रॅमच्या बहुरानी बनवा. नाही आहे ना मग 1 ग्रॅमचे मनी तरी आणा. तो म्हटलं नाही जमणार. ते म्हणे निदान किमान 1,000 रुपयाची साडी तरी चांगली आणा. हा म्हणे नाही जमणार. ते म्हणे हो नाहीच ना पैसे मग 1 ब्लाऊज पीस तरी आणा. एवढं तरी माझं आहे का. आता हा म्हणावा ना मामा हे मूडमध्येच होतं. हे म्हणे नाही जमणार. आणि बाईचं डोकं बिघडलं. बाई म्हणे मला माहिती भिकाऱ्याकडे आहेच काय. नाहीतरी लग्न झाल्यापासून माझा बाप देतो दिलं तरी काय. आता बापाचं नाव काढलं रे याचं डोकं बिघडलं. हा म्हणे माझं खायचं आणि बापाचं खायचं अजिबात नाही. आणि जर डोकं बिघडलं तर अख्ख्या कोळगाव थडीमध्ये आपल्यासारखा बिघडेल डोक्याचा माणूस सापडायचा नाही. पहिली बॅग भरणे. ती म्हणे हा चालले म्हशीचे शिंग काही म्हशीला चढवत नाही. तो म्हणे जा येऊच नको. ती म्हणे येणार नाही. तिने बॅग घेतली आणि गाडी चालू केली आणि कोपरगाव रेल्वे स्टेशन सोडली. आता सोडून दिलं थांबायची काही गरज होती का. खरंच सांगा आता चालीन जाय आता काही अहो तिकीट येणंच काढलं. गाडीची वाट पाहत उभा राहिला. आली गाडी. पहिल्या क्रमांकाची खिडकी पकडवली. वरती बॅग ठेवली. तिला आतमध्ये बसवलं. तिकीट घे परत येऊ नको. मी घरात घेणार नाही. आपण बिघडलो तरी अवघड. ती म्हणे हा चालले आता तर येणारच नाही. मग आता इतकं झाल्यावर थांबव ना. पहिली सिंगल लाईन होती ती होती क्रॉसिंग. गाडी थांबली 10 मिनिटं. आता निघून यावं या ना. अहो हालं तर कुठं सुंदर ते द्याल उभे प्लॅटफॉर्मावर. आणि मग बाईनं याची दैन्य अवस्था बघितली. आणि मग बाईने सांगितलं
बघा इकडे या. आता मी चालले, मी काय येणार आहे, पण मी काय सांगते लक्ष देऊन ऐका. तुमचा स्वभाव मला माहिती आहे, लई विसरळू आहे. कुलूप लावली का झटका मारून पाहत जा, ती त्याला मधून सांगते. तुम्हाला स्वयंपाक येत नाही, मग 1 नंबरचा डब्बा शेवाय पूर्ण वापरा. तूप आहे, पिठी साखर आहे, उपाशी राहू नका. शिल्लक राहिली तरी चालेल. आता मी चालले, मी येणार नाही. तो म्हणे अगं जर तुझं माझ्यावरती इतकं प्रेम आहे तर जातीच कशाला, उतर खाली. टाकली गाडीवर, आले घरी, बघता काय मिटलं ना भांडण. याला पानचट भांडण म्हणते. कोणतं भांडण? प्रीतीची. तू कोबऱ्याप्रमाणे देतात, प्रीतीची या बोला नाही पेच पाड. हे प्रीतीचं भांडण आहे, हे प्रेमाचं भांडण आहे. म्हणून कधी भांडण चांगलं, कधी भांडण वाईट. देशात भांडणं झाले, बॉम्बस्फोट घडले. पक्षात भांडणं झाले, सत्ता गेल्या. कीर्तनकारात भांडणं झाले, चालू सप्ते बंद पडले. टाळकरेत भांडणं झाले, मारुतीच्या मंदिरातला हरिपाठ बंद झाला. विठाला कधी तुम्ही का बरं हसले? मला नाही कळालं बा काही. जरा सोर मग काय विठाला हो भांडण होईल. कौरव पांडवांचं भांडण झालं नसतं तर गीता जन्माला आली नसती, आणि गीता जन्माला आली नसती तर ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली. म्हणजे भांडणातून चांगलं निघालं. तो प्रसंग आहे भांडणाचा. सैन्य बघितला, अर्जुन युद्ध करत नाही, याने युद्ध करावं म्हणून सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता प्रश्न अर्जुनेशी, अर्जुनही संकट पडता जडभारी. गीता सांगे अरे, पण त्यावेळेला अर्जुन ज्ञानी आहे, पण अर्जुनाला उपदेशाची गरज पडली. शेवटचा मुद्दा, ज्ञानियांचे राजे ज्ञानोबराय आहेत. पण ज्या वेळेला मधुकरी करत असताना आळंदी क्षेत्रामध्ये गेल्यावरती ज्या वेळेला विटा दगड माती शेण जोळीत पडलं, समाजाचा उद्वेग झाला. बेटामध्ये आले आणि आल्यानंतर ताटी लावली आणि आतमध्ये बसले. ज्या समाजाच्या हितासाठी आपण अवतीर्ण झालोय त्या समाजाला जर आपलं मुख पाहायचं नसेल तर समाजाला आपलं तोंड दाखवायचं नाही. म्हणून ताटी लावली. कोणी? ज्ञानोबरायांनी. ज्ञानियांचे राज्य आहेत. पण त्याच ज्ञानोबरायांना छोट्याशा मुक्ताईने उपदेश केला का नाही, दादा तुम्ही कोण आहात? योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी सुखे संवावे पाले. जीव दाताने चावली कोणी बत्तीशी पाडले. तुम्ही तरुण विश्वतारा अंताठी उघडा. ज्ञानोबरायांना उपदेशाची गरज म्हणजे ज्ञानी माणसाला आहे, कधी कधी उपदेशाची गरज आहे, पण त्यापैकी अज्ञानी माणसाला आहे. पण अज्ञानी माणसामध्ये 2-3 लोकांना उपदेश करू नये. विठाला तर अज्ञानी माणसांमध्ये पहिलं माकडाला उपदेश कर. कुणाला? माकड वृत्तीच्या माणसाला उपदेश करू नये. दृष्टांत ऐकलेला आहे. एका झाडावरती सुगरण पक्षी आणि माकड दोघे राहत होते. पावसाळ्यामध्ये जवळ आला, त्या सुगरण पक्षीने चोचीमध्ये सुंदर काड्या जमा केल्या, सुंदर घरटे उभारलं. पाऊस सुरू झाला, पिल्लांना घेतलं, आतमध्ये बसले. पण त्या झाडावरती माकड बसलेलं होतं. ते माकड थंडीने ओलचिंब झालं, थंडी बाजू लागली. पाण्याने ओलचिंब झालं, थंडी बाजू लागली, कुडकुड करू लागलं. तितक्यात दया आली सुगरण पक्षिणीला. ती म्हणे, माकड दादा तू ओला चिंब झाला, तुला थंडी वाजते, तुला माझ्या घरात घेतलं असतं, पण काय करू, माझं घर छोटे रे. काही लोकांचे घरच छोटे पण मन लय मोठे हो, आणि काहींचे घरच मोठे. सप्तेची वर्गणी जे गोळा करते त्यांना जाऊन विचारावी. तुम्हाला खात्री करायची असेल ना, तुम्ही करू शकता. तुम्ही गरिबाच्या घरचा चहा प्या, श्रीमंताच्या घरचा चहा प्या, लगेच कळल तुम्हाला. गरिबाच्या घरचा चहाला गेलं ती बाई कपही भरून देते, बशी भरून देते, आणि वरून उरलं तर म्हणजे घेते का? बरं साखर टाकताना हाय काय नाही करी, तुम्हाला शुगर का असताना मुठीनं साखरच्या किती अलग अलग लक्षामध्ये. आणि तुम्ही श्रीमंताच्या घरी जा, बशी तर वनवशी, श्रीमंताच्या घरी बशी नाही राहत, बशी वनवशी, आणि कपात तर डोकून पाहावं लागतं. बरं साखर टाकताना चमच्याना, पोहे खायला चमचे, जेवण करायला चमचे, फळं खायला
चमचे मोठ्या घरी चमचेच जादा राहत्या विठाला चला माझं घर छोट्या रे काय करू पण माकड दादा एक सांगू का देवाने तुला डोकं दिलं हात दिले पाय दिले बळ दिलं तू सुद्धा सुंदर घर बांधू शकत होता पर का रे माकड दादा अख्खा उन्हाळा असाच पास केला याचा साखरपुडा कर त्याचं लग्न लाव याचं वर्ष श्राद्ध त्याची दशक्रिया याचा अभिष्ट चिंतन सोहळा त्याची वास्तू शांती पुरा उन्हाळा तो याच्यातच घालवला साधं घर बांधलं नाही मग चांगलं सांगितलं का नाही चांगलं सांगायचं माकडाला राग येतो माकडाला चांगलं सांगायचा राग येतो ते म्हणजे एवढी चिमणी मला उपदेश करायला गेली अहो माकड उडालं त्या फांदीला गेलं ती फांदीच टाकली म्हणून तिचं घरही टाकलं म्हणून कबीर महाराज म्हणतात ऐसा शीज चाहिए जो शीज समाये ऐसा शीज बंदर को दिया आपला घर डुबाये म्हणून माकड वृत्तीच्या माणसाला सांगू नये आणि एकच सांगतो फक्त गाढव वृत्तीच्या माणसाला उपदेश करू नये विठाला एकच शेतकऱ्याकडे गाढव होता आणि बोकड पण होता ते बोकड मोकर खळ्यात घरात कुठेही चरायचं तब्येत झाली चांगली कोणाची बोकडाची ते गाढव होतं भाऊ टेकलं मारायला एक दिवस त्या गाढवाने बोकडाला विचारलं दादा तुझ्यासारखी तब्येत होण्यासाठी मी काय करावं तो म्हणजे अगदी सोपं उद्या मालक तुला शेतात घेऊन जाईल म्हणे हो मग उड्डाण पुल आहेत ना पुलावर गेला का पुलाची गाडी उडी टाकून दे म्हणजे पुढे तुझे पाय मोडतील आणि पाय मोडले का मालक तुला बसून खाऊ घालील आणि तब्येत चांगली होईल सांगितलं कोणा बोकडाना आणि ऐकलं कोणा गाढवाना अहो ते गाढवच गेलं पुलावर टाकली उडी खाली मोडले ना पाय त्या शेतकऱ्याने डोक्याला हात लावला शेतकरी म्हणे अरे या मालकामुळे माझी श्रीमंती झाली बिचाऱ्याचे बसून खायचे दिवस आणि खूप येतच गेलं असंच जाऊ द्या चला बसून खायचे दिवस आले का मग त्याच्याकरता अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्याला ताकद देण्यासाठी विठाला ते बिचारा निराश झालं मग ते मोडके असतं ना मग ते बसवतात पण त्याला मोडके म्हणतात मोडके बाबा म्हणतात ते मोडीत नाही ते बसवीत या पण आता या हा कटकटा ओकटे हे मूर्ती लोकांचे उपरते हे सगळं उलट आहे मूर्ती लोकांचं आहे की नाही तो मोडके आणला त्याला म्हणजे बाबा किती खर्च होते पण गाडं उभं राहिलं पाहिजे चाललं पाहिजे तो म्हणे बाबा लई ठिकाणी चिचलंय हा प्रयोग माझ्याकडून डॉक्टर आणले डॉक्टर म्हणे माझ्याकडून होणार नाही तुम्ही मोडके आणा तो मोडके म्हणे शेतकरी दादा 1 महिन्यामध्ये तुमचं गाडं उभं राहील आणि चालायला लागल पण औषध लय अवघड आहे म्हणजे किती अवघड असू द्या म्हणजे लईच अवघड आहे म्हणे असू द्या करणार म्हणजे करणार आता किती अवघड आहे औषध सांगू का इथं मला सांगायला अवघड आहे तुम्हाला ऐकायला अवघड आहे आणि ज्याला करायचं त्याला अवघड आहे आणि त्यात आज एकादशी सांगू का नको नाही सांगत जाऊ द्या विठाला पण जर नाही सांगितलं तर तुम्हाला झोप बी यायची नाही काय औषध होतं का बरं नाही सांगितलं काय औषध बरं जाऊ द्या सांगतच नाही विठाला फोन करतील का बरोबर विठाला विठाला बरं जाऊ द्या सांगतोच ऐका ते म्हटले शेतकरी दादा औषध अवघड आहे करायला अवघड आहे ते म्हणजे किती अवघड असू द्या मी करणार म्हणे मग तुमच्याकडे बोकड आहे का आणि ज्यानं सल्ला दिला होता ना तेच होतं जवळ आणि ते असे कान पसरवले त्यानं ऐकत होतं म्हणजे बोकड कशाला काही नाही म्हटलं सोपं आहे बोकड कापायचा त्याच्या पोटातली आतडी काढायची आणि त्या आतडीनं गाढवाच्या पायाला प्लास्टर करायचं का गाढव महिन्यात उभं राहिलं पाहिजे ते बोकडे तर कानच फडफडायला लागलं सल्ला कोणी दिला होता उपदेश कोणी केलता मग असा गाढवाला सल्ला दिला उपदेश केलता अंगशी येतो गाढवाला कधीच उपदेश करायचा नाही विठाला पण
तरी संत उपदेश का करतात त्याचं एकच कारण आहे. उपदेश का करतात तर उपदेशकांची रीत वेगळी. मग संतांनी उपदेश सगळ्यांसाठी सारखा नाही. जो ज्या अधिकारात असेल त्या अधिकाराचा उपदेश आहे. मग पहिला उपदेश आहे ब्रह्मचारी धर्म, घोकावी अक्षरे, आश्रमी विचार, षटकर्मी. दुसरा आहे वानप्रस्थी तरी, संयोगी वियोग, संन्यासी तो त्याग, संकल्पाचा. चारी आश्रमाला केलेला उपदेश आहे. मग आता पुढे 50च्या पुढे गेलेत ना, मग आता त्याच्यासाठी उपदेश आहेत. कुणासाठी? अरे 50 वर्षापर्यंत या संसाराचं बसवता बसवता लेकरा बाळाचं सर्व सुविधा लावता लावता त्यांचा भार वाता आयुष्यभर कष्ट करता करता आपण आता वानप्रस्थामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि तो काळ आपला संसारासाठी गेला. कशासाठी गेला? संसारात. आणि जे आयुष्य संसारामध्ये गेलं ते आपलं व्यर्थ गेलं. कारण संसाराने काय दिलं आपल्याला? शेवट दुःखच दिलं. संसाराने काय दिलं? फक्त पश्चातापच दिला. विचार एखाद्या माणसाला, तुम्हाला संसाराने काय दिलं? शेवटी प्रत्येक व्यक्ती 50च्या पुढे गेल्यानंतर ठराविक लोक चांगले आहेत, मुलं चांगले आहेत, नाही तर सरळ म्हणतात हे नसतं केलं तर बरं झालं असतं, नसता मुलगा झाला तर बरं झालं असतं, नसतं जमीन ती घेतली तर. हे शेवटी पस्तावा आहे. मग 50 पर्यंत आपलं आयुष्य हे संसारामध्ये गेलं. मग कशात गेलं? विषयाच्या आचरणी केली आयुष्याची गाळणी. आणि आयुष्य इतकं खूप मोलाचं आहे. तो कोबराय म्हणतात अरे पृथ्वी दान इतकं सुवर्ण दिलं तरी एक क्षण आयुष्य सुद्धा मोलाचा मिळत नाही. आणि बोलता बोलता आपल्या हातून दिवसेंदिवस क्षणोक्षणी ते आयुष्य कमी होत आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे. काळ जपत असे बा, काळ जपत असे बा, काळ जपत असे महा, काळ जपत असे महा. स्वहिताचा गौरवा, स्वहिताचा गौरवा, सोहिताचा घोरवा, सोहिताचा घोरवा. ध्यानी रात्री हरिचा, ध्यानी रात्री हरिचा, ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी रात्री हरिचा, ध्यानी रात्री हरिचा. ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी राहा श्री हरीच्या. आयुष्य जात धनधार धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन, धनधार पुत्र जन. क्षणोक्षणालाच आयुष्य कमी होत आहे. आणि 75 पर्यंत आपण जे आयुष्य जगलो हे सत्कारणी लागलं. 75 वर्ष आयुष्य आनंदात गेलं, सुखात गेलं. पण आता राहिलं ते पुढचं काय? तर पुढच्या आयुष्याचं जसं मागचं आयुष्य चांगलं गेलं तसं पुढच्या आयुष्याचा नाश होऊ नये म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश करतात. आता तरी पुढे, आता तरी पुढे, हाचे उपदेश, हाचे उपदेश, हाचे उपदेश. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे, आज उपदेश, आज उपदेश, हाचे उपदेश. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे, हाचे उपदेश,
वर्तमान काळातील शब्द आहे. काही माणसं भूतकाळाचा विचार करतात, काही माणसं भविष्य काळाची स्वप्न रंगवतात आणि चालू वर्तमान काळ बिघडवतात. काही भूतकाळात बोलत राहतात. जरा अशी बसलेत ना काही माणसं अशी वट्टीवर बाबा, ते म्हणते आमचे आजे पणजे इतके श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते, जेवण झाल्यानंतर गावरान तुपाने हात धुत होते. कोण? भविष्य काळात, भूतकाळातलं बोलते. भूतकाळातलं आजे पणजे इतके श्रीमंत होते, जेवण झालं का गावरान तुपाने हात धुत होते. अरे पण तुझं जेवण झाल्यावर हात धुवायला पाणी नाही, नळाचं बिल थकलं, ग्रामपंचायतीनं कनेक्शन तोडलं, ते जोडलं एकदा. त्या जगाला विचार करायचा, पहिला विचार कशाला करायचा? म्हणून भूतकाळाचा विचार करायचा नाही. काही माणसं भविष्यकाळाचा विचार करतात. पती आणि पत्नी कोर्टामध्ये भांडण गेलं. बाईने सांगितलं माझ्या मुलाला डॉक्टर बनवायचा आहे. तो म्हटलं अजिबात नाही, माझ्या मुलाला वकील बनवायचा आहे. आणि दोघांचा वाद झाला. ती म्हणे माझ्या मुलाला जर डॉक्टर बनवणार असेल तर मी संसार करेल. तो म्हटलं तू जर माझ्या मुलाला वकील बनवणार असेल तर मी संसार करेल. आणि तो वाद गेला विकोपाला आणि गेलं कोर्टामध्ये. कोर्टात गेल्यानंतर बाजू मांडल्या गेली. पक्षकाराचं म्हणणं ऐकलं दोन्ही बी जजने. मग सांगितलं की तुमची इच्छा काय? म्हटले मुलगा डॉक्टर करायचा आहे. बरं तुमची काय इच्छा आहे? म्हटले मुलगा वकील करायचा आहे. म्हणजे डॉक्टर वकील झाला तर तुम्ही संसार करणार आहे? म्हणे हो. म्हणजे तुमचं म्हणणं ऐकलं, पण त्या मुलाला बोलवा, त्याला डॉक्टर व्हायचं आहे का वकील व्हायचं आहे? ते म्हणे लग्न होऊन फक्त 15 दिवस झाले, मुलगाच झालं नाही. आता मुलगा जर झालं नाही त्याचे स्वप्न आत रगूर काय करत्या? म्हणजे हे भविष्य काळात बोलतात. हे वर्ग कुठे? हा भविष्य काळात, एक भूतकाळात. म्हणून काही माणसं म्हणतात आता हे झालं का ते करू, ते झालं का ते करू. बाबा ते केल्यापेक्षा चालू वर्तमान काळ बिघडू नको. पुढचं कारण भरवसा नाही. म्हणून चालू वर्तमान काळामध्ये आता शब्द हा चालू वर्तमान काळ आहे. मग आता शब्द या दोन बाजूने मानता येईल. पहिलं आयुष्य आपलं आनंदात गेलं, सुखात गेलं, आपण व्यसना अधीन झालो नाही, मुलांवरती वेळेवर चांगले संस्कार दिले गेले, काबडं कष्ट केले, संसार उभारला गेला, पूर्व आयुष्य आपलं मोलाचं कारणे लागलं. पण आता पुढच्या आयुष्यात काही काही माणसं 50 पर्यंत माळकरी राहते हो. आणि त्यात कोरोनात बरेच गेले 50 नंतर. मग पहिला टप्पा तो आयुष्य मोलाचं चांगलं गेलं, पण पुढचा टप्पा नाश आहे की नाही पुढच्या आयुष्याचा. मग माणसं जसं गेलं ना तसं देवाला विनंती करावं उर्वरित आयुष्य सुद्धा आमचं सुखाचं आणि समाधानीचं जाऊ दे. म्हणून तुकोबराय म्हणतात उपदेश करताना दोन्ही बाजूने करतात. आणि ज्याचं पहिलं आयुष्य कष्टमय गेलं, संसारात गेलं, घोर वाहण्यात गेलं. कशाचा? संसाराचा. माणसं मुलाचं घोर वाहतात, संसाराचं वाहतात, पत्नीचं वाहतात, नाताचं वाहतात, परिवाराचं. काही तर इतके पक्षाचा लय घोर वाहत्या, काय काय सांगावं त्याचं अवघड. अरे त्यांचं घोर वाहिल्यापेक्षा स्वहिताचा घोर व्हा. आपल्या स्वहिताचा घोर व्हा. मग काय करा? काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगास्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. आता 75 वय झालं ना, आता युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, आता नसा विभासर, निद्रा भाषण. आता पचल इतकंच खायचं, गुडघ्यावर लोड येईल एवढं वजन नाही वाढवायचं. कळलं का? योग्य खायचं, शुद्ध खायचं आणि शुद्ध विचार करायचे. कारण उर्वरित आयुष्य नामचिंतन झालं. म्हणजे पहिल्या आयुष्य जसं आपलं सत्कारणी गेलं तसं आता पुढचंही आयुष्य आपलं सत्कारणी जावं. विठाला बरोबर. चालू वर्तमान काळ बाबा मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य व्हायला हव्याचा. अरे दादा तुला इतकं आयुष्य मिळालं, हे तुझं पूर्व पुण्य आहे. आणि मिळालेलं आयुष्य सत्कारणी लाव, त्या आयुष्याचा नाश करू नको. म्हणून तुकोबराय सकाळच्या पायावर मी दंडवत घालतो, आपलं चित्त शुद्ध करा. सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया
महाराजांनी काय उपदेश केला, का वंदन करतात, पण एका चौकाशी बोला वेळ आपली कमी राहिली. सकाळच्या पाया माझे दंडवत, मी सगळ्यांच्या पायावर दंडवत करतो. का करतो तर पहिलं कारण, नका करू नास आयुष्याचा. जे आयुष्य मिळालं हे वाया घालू नका, याचा नाश करू नका. तुमच्या पाया पडतो, सकाळांच्या पाया माझे दंड, सकाळांच्या पाया माझे दंडवत. काय करा तर आपुलाले चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करा. चित्तामध्ये असलेले विकार गैरसमज ते दूर करा आणि चित्त शुद्ध करा. मग चित्त शुद्ध करून काय करा तर चित्त शुद्ध करून फक्त देवाचं भजन करा. इथं ते करावे देवाचे करून या मन शुद्ध मन शुद्ध करा, चित्त शुद्ध करा आणि आयुष्य वाया घालू नका. आणि काय करा तर उर्वरित काळात फक्त देवाचं भजन करा. आणि हाच आल्या जन्मातला खरा व्यापार आहे. आता काही व्यापार असे आहेत मामा, खरं द्यायचं आणि खोटं घ्यायचं. काही व्यापार असे द्यायचंय खरं आणि घ्यायचंय खरं. काही व्यापार असं आहे द्यायचं खोटं आणि घ्यायचं खरं. आणि काही असं द्यायचंय खोटं आणि घ्यायचंय खोटं. म्हणजे द्यायचं नाशिवंत, घ्यायचंय नाशिवंतच. आता नाही येत ते लोक. पहिले आम्ही लहान असताना यायचं केसावर केसही काही कामाचे नाही आणि फुगे काही कामाचे नाही. द्यायचे केस आणि घ्यायचे फुगे, हा एक व्यापार होता. आला का? आता एक व्यापार परत आहे, द्यायचं चांगलं आणि घ्यायचं वाईट. त्या माता वर्ग बऱ्याच फसत्या, पण आता नसेल कोणाकडे ते राहिलं. ते बरणीवाले येतात बघा, काचाच्या बरण्या अल्युमिनियमचे भांडी विकायला येतात ना. मग ते आले म्हणजे जुन्या साड्या द्या, फेटे द्या, पागोटे द्या आणि काचाच्या बरण्या घ्या. ते पागोटे जुने पैठणी पितांबर होते ना, त्याला सोन्याची चांदीची जर होती. कशाची? सोन्याची चांदीची. द्यायचं सोनं चांदीने, घ्यायचं अल्युमिनियम. हा एक व्यापार होता. पण एक व्यापार असा आहे, द्यायचं चांगलं आणि घ्यायचं चांगलं. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, हा एक व्यापार आहे. हे शरीर तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. शरीर नश्वर आहे, हे नश्वर शरीर भक्तीला लावून ईश्वराकडं अर्पण करायचं आणि त्याच्या मोबदल्यात ब्रह्मज्ञान घ्यायचं. म्हणून नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, आयशी ज्याची कथा पुराणात. म्हणून महाराज म्हटले प्रत्येक जण व्यापार करतोय, उद्योग करतोय, पण असा व्यापार करा का त्या व्यापारामध्ये लाभ होईल, हानी होणार नाही. नाही तर बरेच व्यापार असे त्या व्यापारामध्ये हानीचे. एक मनुष्य रोज लाकडाची मळी आणायचा, कोळपेवाडीला विकायचा, त्यावर घर चालायचं. बाईने सांगितलं का, बाईला सांगितलं का ग आता थकलोय, मी किती दिवस मळी आणणार? बाई म्हणे आता आजच्या दिवस आणा, पण एक नाही दोन आणा, परत तुम्हाला कधी मुळी आणायला जाता येणार नाही. बरं ठीक आहे. त्या दिवशी त्याने 2 मुळे आणल्या. बाई हुशार होती, बुद्धिवादी होती. बाईने त्या दोन्ही मुळ्या 4 रुपयाला विकल्या आणि डोकं लावलं. 2 रुपयाचा त्या काळाचा दृष्टांत, 2 रुपयाचा घर खर्चासाठी किराणा भरला आणि 2 रुपयाचा भाजीपाला घेतला. आपल्या चोट्यावर तो भाजीपाला विकत बसली. रुपयाला रुपये मिळाला म्हणजे 2 रुपयाला किती झाले? 4 रुपये. 4 रुपये मिळाल्यामुळे 2 रुपये घर खर्चाला गेले, 2 रुपये भांडवल राहिलं. परत भाजीपाला, दिवस आनंदाने चालले. पण एक दिवस याला फुट्याने खाण्याची इच्छा झाली. कशाची? ती म्हणे फुट्याने खाल्ले तर लाकडाची मुळे आणायला जावं लागेल. तो म्हणे कसं काय? ती म्हणे बघा घ्या 25 पैसे. त्याने 25 पैसे खर्च केला, भांडवल राहिलं 2.25 रुपये. त्या 2.25 रुपयाचा भाजीपाला आणला, त्याचे झाले 3.5 रुपये. 2 रुपये तर घर खर्चाला फिक्सच गेले. किती राहिला? 1.5 रुपया. 1.5 रुपयाचा भाजीपाला घेतला, त्याचे झाले 3 रुपये. 2 रुपये घर खर्चाला गेले, 1 रुपया राहिला. त्याचा भाजीपाला, त्याचे 2 रुपये झाले आणि काय भांडवल राहिलं आता? मग तुका म्हणे, तुका बरं म्हणतात, मुद्दाला तर पडे तोटा आणि आयसा खोटा उद्यम. अरे मुद्दाला जर तोटा येत असेल तो व्यापार काय कामाचा? मग व्यापार कोणता करा का त्या व्यापारामध्ये हित होईल, त्या व्यापारामध्ये लाभ होईल, तो व्यापार करा. अभंगाचं शेवटचं चरण. Oh
व्यापार सुख म्हणे लाभ होय तो व्यापार व्यापार सुख म्हणे लाभ होय तो व्यापार होय तो व्यापार करा काय फार शिकवावे बाबा. ज्या व्यवहार असा आहे जिथं लाभ होईल हित होईल तो उद्योग करा आणि ज्या उद्योगात मुद्दाला तोटा होईल तो करू नका. मग हित होईल असा लाभ होईल कोणता व्यापार आहे तर तो आहे देवाचं नामस्मरण देवाचं चिंतन. पण ते करीत असताना चित्त शुद्ध करा मन शुद्ध करा अंतःकरण शुद्ध करा. आणि जे उर्वरित आपलं आयुष्य जसं दादांचं आयुष्य उर्वरित आयुष्य सुखत गेलं आणि पुढचं आयुष्य जसं सुखात चाललं तसं आपलंही आयुष्य पुढचं सुखात हो आणि आपल्याकडनंही उर्वरित आयुष्याचा नाश होऊ नये म्हणून तुकोबराय पाया पडून सांगतात नका करू नाश आयुष्याचा. मग आयुष्याचा नाश कशाने होतो हे मला काही समजून सांगायची गरज नाही. मग जेणेकरून आपल्या आयुष्याचा नाश होणार नाही असं कर्म आपण जीवनामध्ये करा. आणि ते कर्म आहे भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्याचं चिंतन मनशुद्ध एकाग्र बुद्धी अर्थात ही क्रिया केल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर देवाचं चिंतन हा आहे खरा मनुष्य लोकात जन्माला येऊन व्यापार. आणि त्यासाठी मिळालेलं आयुष्य हे आयुष्य फुकट जाऊ देऊ नका आयुष्य वाया घालू नका आणि आयुष्याचा नाश करू नका. म्हणून तुकोबराय पाया पडून सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा ये विठोबा रखुमा विठोबा रखुमा ये 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 सगळ्यांना वंदन करतात दंडवत घालतात पाया पडतात. आज सांगताना फक्त एकच उपदेश करतात की आयुष्याचा नाश करू नये आणि देवाचं भजन करा हा खरा व्यापार आहे तो आपल्या जीवनामध्ये करा. अर्थात थोडी कृतज्ञता अभिष्ट चिंतन थोडं बोलता 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 थोडं अभंगावर फक्त थोडंफार शेरण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपलेली आहे. पुनश्च दादा आणि अक्का
यांना भगवान परमात्मा उत्तम आरोग्य देव आणि उत्तम आयुष्य देव, उर्वरित आयुष्याची चीज हो, सत्संग आणि सत्कीर्ती त्यांची जगात हो, अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. जाता जाता सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थानचे महंत परमपूजनीय वंदनीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्याही वतीने दादा आणि अक्का यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. आ बोले करू वेडी वाकुडी वंदे नाही विठारीला धिकारी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. रामकृष्ण हरी. अखंडपणे सुरू असलेली चौथ्या दिवसाची सेवा अत्यंत सगळ्या वातावरणाला छेदून अनेक अडचणींचा सामना करत करत या ठिकाणी हा नामसंकीर्तन सोहळ्याचा यशस्वीपणे भगवंताच्या साधुसंतांच्या कृपाशीर्वादाने पार पडत असलेला नामसंकीर्तन सोहळ्याचा चौथा दिवस. आजची सेवा सगळ्यांना माहीत असलेले, नवे नवे सगळ्यांच्या हृदयस्थ असलेले, जीवस्य आणि कंठस्थही असलेले, त्यांचं कोण्या एका तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं भूषण म्हणताच येणार नाही. जवळजवळ मी म्हणतो अतिशयोक्ती अजिबातच ठरू नये, नवे नवे महाराष्ट्र भूषण म्हणायला हरकत नाही असे असणारे आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज तळेकर भालुरकर बाबांची या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं चौथ्या कीर्तनमालेचं पुष्प त्यांनी या नामसंकीर्तन सोहळ्यामध्ये गुंफलेलं आहे. बाबांसाठी कोळगावथडी ग्रामस्थांनी कृपया जोरात टाळ्यांच्या गजरात बाबांचे आभार मानायचे आहे. विशेष रूपानं आता तरी पुढे हाची उपदेश या माध्यमातून तुकोबारायांच्या वाणीच्या माध्यमातून जीवनाला जगण्यासाठी उपयुक्त असं ज्ञानाचं जे तळ आहे ते त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून नव्याने तळेकर म्हणायची गरज नाही, आपल्यासाठी अमृताचं तळ या ठिकाणी त्यांनी उपस्थित किंवा खोदूनच दिलेलं आहे. असो, बाबांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा नतमस्तक होतो, बाबांचे आभार मानतो. राऊत परिवाराच्या वतीनं आणि कोळगावथडी ग्रामस्थ भजनी मंडळ या सर्वांच्या वतीनं बाबा तुमचे कोटी कोटी आभार. उद्याची सेवा संध्याकाळी बरोबर नियमितप्रमाणे 6 ते 7 हरिपाठ सेवा, त्यानंतर ब्रिजवासी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची असीम भक्ती नवे नवे संपूर्ण हृदयामध्ये रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये भगवान श्रीकृष्णाची भक्ती विराजमान असलेल्या कोपरगाव तालुक्याचं भूषण, नवे नवे संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण आणि एक शालीन असणारं व्यक्तिमत्व, आईच्या हृदयानं सर्वांना गोंजरण करणारं व्यक्तिमत्व कविताताई साबळे सोनेवाडीकर आईसाहेबांची या ठिकाणी बरोबर 9 ते 11 सेवा होणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की अशाच संख्येनं उद्याही उपस्थित राहा. उद्यापासून आता उताराचा दिवस लागणार आहे, उद्या 5वा दिवस आहे. म्हणून परत एकदा विनंती करतो की आपण परत एकदा येताना एक एक माणूस आणा.
शेवटच्या दिवशी असं म्हणायची गरज पडणार नाही, कारण हे सगळं कमी पडलेलं राहील बसण्यासाठी. असो, नाही नाही, तो दिवस म्हणजे तुम्ही असं वेगळं नका म्हणत आणू. शेवटचा दिवस म्हणजे काय असं नाही, परंतु ते अभिष्टचिंतन सोहळ्याचा दिवस असणार आहे, म्हणून ती जागा काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी कमी पडणार आहे. असो, उपस्थित सर्व गुणीजनांचे पुनश्च एकदा राऊत परिवाराच्या वतीनं आभार मानतो. या भव्य दिव्य अशा मातृपितृ कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी नियमितपणे उपस्थित असतात, म्हणून आपले सुद्धा राऊत परिवाराच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं कोटी कोटी आभार. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आता रजा घ्या, उद्या बरोबर वेळेत या. रामकृष्ण हरी.